उद्या विविध रेल्वे प्रकल्पांचा आणि योजनांचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन। सर्व योजनांचा खर्च 85,000 कोटी रुपये असल्याची माहिती। सोबतच देशभरातील 10 वंदे भारत ट्रेन्सला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील। मुंबईतील कोस्टल रोडच्या वरळी ते मरीन ड्राइव्ह या पहिल्या मार्गिकेचं आज उद्घाटन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्घाटन पार पडेल। कोस्टल रोडचं उद्घाटन होत असताना मुंबईकरांची प्रतीक्षा संपली। ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदेंचं वक्तव्य। तर लोकसभेच्या निवडणुकीसाठी चाचपणी सुरू। पालघरमधल्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्याची शिंदेंची माहिती। मुंबईमधल्या रस्त्यांचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम सध्या शिंदे सरकार आणि मुंबई मनपाच्या वतीनं सुरू आहे। आमदार दिलीप लांडेंची माहिती। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठकीमध्ये रेस्कोर्सवरच्या थीम पार्कला मान्यता मिळण्याची शक्यता। थीम पार्कला अनेकांचा विरोध, तर कंत्राट कुणाला मिळणार याकडेही लक्ष। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाची याचिका। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या महाराष्ट्रातल्या टप्प्याची नंदुरबारमधून सुरुवात। राज्यातील काँग्रेस नेते नंदुरबारमध्ये उपस्थित राहतील। निवडणूक रोख्यांद्वारे राजकीय पक्षाला नेमका किती पैसा मिळाला याचा तपशील सादर करण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढीची एसबीआयची मागणी। सुप्रीम कोर्टात आज सुनावणी। आज केंद्रीय निवडणूक आयोगाची दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक। राज्यांचे निवडणूक निरीक्षक बैठकीला उपस्थित असतील। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज दिल्लीत बैठक। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर राहतील, तर महायुतीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदेही दिल्लीत। मुख्य प्रवाहात यावं असं अनेकांना वाटतं, त्यामुळे आगामी काळात कोण कोण भाजपत येतं हे आपल्याला कळेलच। अनेक मोठे नेते भाजपत प्रवेश करतील, गिरीश महाजनांचा दावा। मुंबईतील लोकसभा मतदारसंघांच्या जागावाटपाविषयी महाविकास आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात, मात्र अद्याप निर्णय झालेला नाही। वर्ष गायकवाडांची माहिती। बैठकांमध्ये उमेदवारांच्या नावांबाबत चर्चा। आता केंद्रीय निवडणूक समिती निर्णय घेईल आणि उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल। विजय वडेट्टीवारांची माहिती। आमदार रवींद्र वायकर यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सरकारसोबत, वायकरांची प्रतिक्रिया। रवींद्र वायकर आणि आपल्यातला संभ्रम दूर झाला। वायकरांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवरती अप्रत्यक्ष निशाणा। एक खडा तिकडे गेला म्हणून काहीही होत नाही। सध्या गद्दार विरुद्ध निष्ठावान अशी लढाई सुरू आहे। रवींद्र वायकरांच्या शिंदे गटातल्या पक्षप्रवेशावरनं उद्धव ठाकरेंची टीका। तर वायकर मनापासून शिवसेनेत जात नाहीयेत, त्यांना प्रचंड त्रास दिला गेला। सर्व शासकीय यंत्रणांचा त्यांच्यावरती दबाव होता, हे सगळं काही दबावानं घडवून आणलं, वडेट्टीवारांचा आरोप। रवींद्र वायकरांच्या पक्षप्रवेशानंतर ठाकरे गट आक्रमक। जोगेश्वरीमध्ये मेघवाडी शाखेच्या बॅनरवरच्या वायकरांच्या फोटोला काळं फासलं। डबल महाराष्ट्र केसरी विजेते चंद्रहार पाटील आज ठाकरे गटात प्रवेश करणार। काही दिवसांपूर्वी चंद्रहार पाटलांनी घेतली होती उद्धव ठाकरेंची भेट। सांगली लोकसभेची जागा ठाकरे गटाला मिळाल्यास चंद्रहार पाटलांना उमेदवारीची शक्यता। पक्ष फोडणं म्हणजे हिंदुत्व नाही, ठाकरेंचा भाजपवरती निशाणा। तर गद्दारांचं नशीब की आज शिवसेना प्रमुख नाही, नाहीतर त्यांनी विल्हेवाट लागली असती। ठाकरेंचा शिंदेंवरती हल्लाबोल। संवादाची वेळ होती तेव्हा संवाद साधला नाही, आता जनसंवाद यात्रा सुरू आहे। शासन आपल्या दारी कार्यक्रमातून मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर टीका। तळागाळातल्या लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं हा पंतप्रधान मोदींचा हेतू। टीका करणाऱ्यांनी आपण काय बोलतोय याचं भान ठेवावं। गिरीश महाजनांचा ठाकरेंना टोला। आगामी निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचा धुव्वा उडणार। मंत्री गिरीश महाजनांची ठाकरे गटावर टीका। तर ठाकरे गटात जायला कुणीही तयार नाही, महाजनांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंचे टोमणे बॉम्ब हे अस्त्र आता बोथट बनलंय। मंत्री दीपक केसरकरांचा ठाकरेंवरती हल्लाबोल। तर उद्धव ठाकरेंना त्यांच्याच भाषेत आम्ही उत्तर देऊ। मंत्री तानाजी सावंत यांचा उद्धव ठाकरेंना इशारा। उद्धव ठाकरेंनी परंडा मतदारसंघात सभा घेऊन आपल्यावरती बिनबुडाचे आरोप केले। सावंत यांची टिप्पणी। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाही तर मूर्ख मंत्री। मंत्री तानाजी सावंत यांची उद्धव ठाकरेंवर टीका। धाराशिव दौऱ्यावरती असताना तानाजी सावंत यांचा उद्धव ठाकरेंकडनं
अयोग्य मंत्री असा उल्लेख केला गेला होता। तुम्ही कुठेही जा, तुम्ही भाजपसोबत गेलात तर भास्कर जाधव तुमच्या सोबत नसेल। शिवसेना फुटीनंतर आमदार भास्कर जाधव यांची उद्धव ठाकरेंसमोर भूमिका स्पष्ट। सीबीआय, ईडी आणि एसीबीला घाबरत नाही, आमदार भास्कर जाधव यांचं वक्तव्य। तर रातोरात बॅग भरून जायला मी तुमच्यासारखा आहे का, जाधव यांचा आमदार योगेश कदम यांना टोला। आपल्या 40 वर्षांच्या राजकारणात कधीच कुणाच्या लेकीबाळी आणि सुनांबाबत अश्लाघ्य भाषेत बोललो नाही, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांचं वक्तव्य। तर आपल्या भाषेमध्ये सभ्यता असते, जाधव यांचा निलेश राणेंना टोला। भास्कर जाधवांनी सभेमध्ये शब्द जपून वापरले याचा आनंद, निलेश राणेंचा टोला। तर पोलिसांचा आक्षेप वाटतो तर तुम्हाला मिळालेली पोलीस सुरक्षा सरकारला परत करा, राणेंची टीका। भास्कर जाधव आता उद्धव ठाकरेंनाही धमकी देऊ लागल्यात। उद्या ठाकरे भाजपसोबत गेले तर भास्कर जाधवांचं काय होणार, रामदास कदमांचा सवाल। देवेंद्र फडणवीस आपल्याला संपवणार हे त्यांना देव मानणाऱ्या एका व्यक्तीनं आपल्याला सांगितलंय, मनोज जरांगेंचा दावा। तसंच छगन भुजबळ 8 दिवसांपासून गपगार बसलेत, ते हिमालयात गेलेत की काय, मनोज जरांगेंचं विधान। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशाच्या निवडणूक आयुक्तांच्या 2 जागा रिक्त, निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसंदर्भात 15 मार्चला बैठक, निवडणूक आयोगाच्या नियुक्तीविषयी समिती स्थापन केली जाईल। आगामी लोकसभेची निवडणूक नेत्यांची आणि पक्षांची नव्हे तर ती मतदारांची असेल, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। आपण निवडणूक लढवणार, जागा वाटपाच्या निर्णयानंतर आपली सुद्धा भूमिका स्पष्ट करू, संजय निरुपम यांचं वक्तव्य। तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संभ्रमावस्था, निरुपम यांचं विधान। आपला कुठल्याही पक्षामध्ये जाण्याचा किंवा पक्षपातीपणा करण्याचा विचार नाही, आपण केवळ आपल्याच नेत्यांकडून आपला हक्क मागतोय, संजय निरुपम यांचं स्पष्टीकरण। शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळरावांसोबत आपलं मनोमिलन झालेलं नाही, आमदार दिलीप मोहितेंची प्रतिक्रिया। धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेला 10 कोटींचा चेक दिला, परंतु ओमराजे सगळं काही विसरून सध्या टीका करतात, तानाजी सावंत यांचे खडे बोल। संजय पाटील पुन्हा एकदा ईशान्य मुंबईची जागा लढवण्याची शक्यता, संजय पाटील आमच्या मनातले उमेदवार, वरुण सरदेसाई यांचं वक्तव्य। कोल्हापूरच्या 3 अपक्ष आमदारांचा महायुतीला पाठिंबा, मात्र निवडणुकीच्या चर्चेत सामावून न घेतल्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे नाराजी बोलून दाखवली, आमदारांच्या नाराजीबाबत वरिष्ठांशी बोलणार, धनंजय महाडिक यांची प्रतिक्रिया। कोल्हापूरच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ठाकरे गट मशाल चिन्हावरती उमेदवार देणार, माजी आमदार सत्यजित आबा पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा। अहमदनगर दक्षिण लोकसभेसाठी भाजप खासदार सुजय विखे आणि आमदार निलेश लंकेंच्या नावाची चर्चा, दोनही गटाकडून सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन। अहमदनगरच्या सुपा इथे निलेश लंकेंच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी, बॅनरवरती निलेश लंकेंचा भावी खासदार असा उल्लेख, बॅनरवरती शरद पवार आणि अजित पवार यांचे फोटो एकत्र असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात। भंडारा गोंदिया लोकसभेवरनं राष्ट्रवादी आणि भाजपत रस्सीखेच, भंडारा गोंदिया लोकसभा भाजपचा पारंपरिक गड असल्यामुळे तिकीट भाजपलाच मिळेल, खासदार सुनील मेंढेंचा दावा। बारामती लोकसभा मतदारसंघातनं सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार असल्याची चर्चा, तर अजूनही जागा वाटप निश्चित नाही, भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांची माहिती। बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांचे बॅनर्स, बॅनरवरती सुनेत्रा पवार यांचा भावी खासदार असा उल्लेख, बारामतीमधनं सुनेत्रा पवारांची उमेदवारी निश्चित झाल्याच्या चर्चांना जोर। बारामतीमध्ये कोष्टी समाज स्नेह मेळाव्याचं आयोजन, बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवारांची कार्यक्रमाला उपस्थिती। 8 मार्चला बारामती अॅग्रोला मिळालेली प्रेस नोट चुकीची, अशीच प्रेस नोट ही जरंडेश्वरलाही लावण्यात आलेली होती, ही प्रेस नोट कॉपी पेस्ट केली आहे, रोहित पवारांचा आरोप। ईडीची नोटीस आल्यावरती भूमिका बदलली, आज दिल्लीला जाऊन मुजरा करावा लागतोय, रोहित पवारांचा अजित पवारांवरती हल्लाबोल। दिवेआगर इथे विस्तारित सुपारी संशोधन केंद्राचं कृषी मंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते भूमिपूजन, खासदार सुनील तटकरे, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांची कार्यक्रमाला उपस्थिती। बीडच्या जाटवड इथे उभारलेल्या गोपीनाथ गडाचं भाजप नेते पंकजा मुंडेंच्या हस्ते अनावरण, जातवड गावचे सरपंच अशोक पाखरेंकडून गोपीनाथ गडाची स्थापना।
कल्याण पूर्वेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं अनावरण। केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार श्रीकांत शिंदे कार्यक्रमाला उपस्थित। पुण्यामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त ब्राह्मण महासंघाकडून कर्तृत्ववान महिलांचा सन्मान। माझाच्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक यांचाही सन्मान। नाशिकच्या गुरुदक्षिणा सभागृहात गोदावरी गौरव पुरस्कार सोहळा संपन्न। लोकसेवेसाठी मुस्लिम साहित्यिक डॉक्टर शमसुद्दीन तांबोळींना, चित्रपटासाठी आशुतोष गोवारीकर यांना, तर क्रीडा क्षेत्रासाठी सुनंदन लेले यांना पुरस्कार। पुण्यामध्ये आरोग्य साथी पुस्तकाचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन। यावेळी कार्यकर्त्यांकडून चांदीची गदा भेट देत अजित पवारांचा सत्कार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।